पुणे पोलिसांकडून आरोपी दत्ता गाडेला शोधण्यासाठी कसून प्रयत्न सुरू आहेत। तर उसाच्या शेतामध्ये डॉग स्क्वॉड ड्रोनच्या मदतीने त्याचा शोध सुरू आहे। शिरूरमध्ये पोलिसांकडून ड्रोन इमेजिंग देखील सुरू आहे। आपण या दृश्यांच्या माध्यमातून पाहू शकतो। प्रत्यक्षदर्शी यांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपी हा शिरूरमधील उसाच्या शेतात लपला असल्याची शंका आहे। तर पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेचे विविध पथकांकडून शोध सुरू आहे। तर आपण या क्षणाची महत्त्वाची बातमी पाहतोय। एक्सक्लुझिव्ह दृश्य तुम्ही साम टीव्हीच्या स्क्रीनवर पाहू शकता। बलात्कार करणारा दत्ता गाडे हा शिरूर तालुक्यातील त्याचं गाव असलेल्या गुनाट गावात दिवसा मुक्काम केला आणि रात्रीचा मुक्काम हा ऊसात केला। त्यामुळे पुणे पोलिसांचं पथक हे शिरूरमध्ये दाखल झालेलं आहे। ड्रोनच्या साहाय्याने असेल, श्वान पथकाच्या माध्यमातून असेल, या ठिकाणी कसून तपास सुरू आहे। दत्ता गाडे हा त्याचं गाव असलेल्या मूळ गावात 5 तास घरात मुक्कामी थांबला। त्यानंतर रात्रीचा मुक्काम हा ऊसाच्या शेतीमध्ये केल्याचा अंदाज पोलिसांना आहे। त्याच पद्धतीने आता श्वान पथकाच्या माध्यमातून ऊस शेती असेल, संपूर्ण शेत शिवार असेल, हे तपासलं जाते। मोठ्या संख्येने स्थानिक नागरिक या ठिकाणी जमा आहे। पोलिसांची 2 पथकं या ठिकाणी तैनात करण्यात आलेली आहे। श्वान पथकाच्या माध्यमातून या ठिकाणी कसून चौकशी केली जाते। आरोपी हा याच परिसरात असल्याचा पोलिसांना अंदाज आहे। खरं तर दत्ता गाडेने घरात दिवसभर आराम केल्यानंतर रात्रीचा मुक्काम हा ऊस शेतीमध्ये केल्याचा अंदाज आहे। त्याच पद्धतीने आज या ठिकाणी तपास सुरू आहे। मात्र दत्ता गाडे पोलिसांना कधी मिळून येईल आणि कशा पद्धतीने पुढचा तपास होईल हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। रोहिदास गाडगे, साम टीव्ही न्यूज, शिरूर, पुणे। तर आपण या दृश्यांच्या माध्यमातून पाहू शकतो, अतिशय कसून पोलीस पथकाकडून दत्ता गाडेचा शोध सुरू आहे। मात्र उसाच्या या शेतामध्ये बिबट्या असल्याची देखील भीती व्यक्त केली जाते, त्यामुळे काही अडथळे निर्माण होत आहेत।